मित्रांनो, आज एक वेगळा व्हिडिओ पहा. कसा मस्त धुंद आपल्याच नादात भाजीचं गिऱ्हाईक येईपर्यंत तो मस्त नाचतोय आणि काहीतरी गुणगुणतोय. हडप्पा ह्याचं नाव. एका वेगळ्या गावातून पुण्यामध्ये स्थायिक झालेला हा भाजीवाला नेहमी या माझ्या कॉलनीमध्ये भाजी विक्रीसाठी येणार. त्याचं हे नाचणं बघून माणूस कशा कशामध्ये आनंदी राहू शकतो. आज 2 लाख पगार घेतलेली व्यक्तीसुद्धा ठीक आहे, टेन्शन्स असतात, पण तो आनंद गमावून बसला आहे. आणि आज हा भाजी त्याची विकली जाईल का न जाईल काही माहीत नाही, पण तो किती आनंदात राहतो आहे हे दर्शवण्यासाठी. माहिती नाही की ही रिक्षा त्याची आहे का भाड्याची आहे, पण रोज कोणी भाजी घेईल या आशेने तो कॉलनीत येतो. रोज त्याची इथे विक्री होतेच असंही काही नाही. मुख्य गोष्ट, कमाई तुमची किती का असेना, तुम्हाला आनंदात जगता येणं हे सर्वस्वी फक्त तुमच्यावर अवलंबून आहे. इतकंच सांगण्यासाठी आता बहुतेक त्याच्या लक्षात आले आणि तो इकडे येतो आहे. आपण त्याचे आभार मानू. या शेजारच्या बिल्डिंगमध्ये त्याचे काही गिऱ्हाईक आहेत, त्यांची तो वाट बघतो आहे. त्यामुळं रोज एक 15-20 मिनटं तो इथे थांबतो. ज्यांना हवं आहे, भाजी हवी आहे, ते लोक येतात. पण ऑनलाईनचा जमाना, दारात येणारा गाडीवाला त्यांना लेचापेचा वाटतो, नकोशी वाटतात. अशी माणसं खूप मोठा लाचार वाटतो. त्यामुळं ऑनलाईन परचेस करणाऱ्यांनाही मी विनंती करेन की असे जे कष्ट करून जगणारी माणसं आहेत त्यांना 2 रुपये मिळावे अशा भावनेने जर आपण जगलो. हा इथं इमाने इतबारे रोज तुमच्या दारापर्यंत येतो, तर त्याची जाणीव ठेवून त्याच्याकडनं 2 गोष्टी घेतल्या तर त्याचंही पोट चालू राहील. ह्याच्यामागं थोडंसं अध्यात्म आहे. जगा आणि जगू द्या. पण हे ऑनलाईनचं फॅड आणि आम्ही चांगल्या दुकानातनं आणू, मग भले आम्हाला या गाडीवर 50 रुपये किलो टोमॅटो मिळाले तरी आम्ही बाजारात जाऊन 80 रुपये किलोचेच आणणार, कारण त्यात मोठेपण आहे ना आम्हाला. अशा प्रवृत्तीमुळं अशा या कष्टकरी जनता फार मोठी होऊ शकत नाही. तो ही माणसं आणि रोज त्याची जी काही विक्री होणार आहे त्याच्यावर सगळा संसाराचा गाडा हाकायचा. परक्या राज्यातनं आलेला हा कानडी बोलणारा भाजीवाला. चला त्याच्या या भाजीच्या धंद्याला आपण लाख लाख शुभेच्छा देऊयात. इथे थोडी त्याची विक्री झाली आहे आणि इथून पुढच्या त्याच्या चांगला धंदा व्हावा यात शुभेच्छा देऊ. त्याचं आयुष्य याच्यातून अजूनही प्रगतीपथावर जावं याच मनोमन शुभेच्छा अर्पण करतो आहे. मी माझ्या चॅनलतर्फे त्यांचे आभारही मानतो की थोडा वेळ ते इथं थांबले आणि त्यांनी जो आनंद दाखवला त्याच्यामुळंच मी हा आनंद कसा मिळवायचा असतो हा संदेश समाजापर्यंत पोहोचवू शकलो. मित्रांनो, आशा करतो या व्हिडिओतनं जो संदेश मला द्यायचा आहे तो संदेश तुमच्या मनापर्यंत पोहोचेल. आणि सगळीकडून सुबत्ता असतानासुद्धा जे दुर्मुखलेले चेहरे घेऊन आयुष्य काढतात त्यांना हा छोटासा संदेश म्हणजे एक कसं वागावं हे शिकवणाराच संदेश असं मी मानतो.